पोलीस भरती आर्मी भरती प्रशिक्षण 2025 महाराष्ट्रदर्पा पोलीस भरती आणि आर्मी भरतीचं जे विद्यार्थी मित्रांनो प्रशिक्षण राबवण्यात येत आहे। बार्टी मार्फत, त्याचबरोबर आरटी मार्फत, त्याचबरोबर तरटी मार्फत, त्याचबरोबर सारथी मार्फत, महाज्योती मार्फत महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएसएनडी विजो ओपन एसबीसी एसीबीसी एससीबीसी कोणती कॅटेगरी असा तर आपल्याला पोलीस प्रशिक्षण आपल्याला 6 महिन्याचं आपल्याला करता येणार आहे। आणि हे 6 महिन्याचं जे पोलीस प्रशिक्षण आहे तर ह्या संस्थेमार्फत जे विद्यार्थी मित्रांनो राबवण्यात येत आहे आणि आपल्याला यामध्ये 72,000 रुपये स्कॉलरशिप भेटणार आहे आणि महिन्याला 10,000 रुपये आपल्याला महिना भेटणार आहे आणि 12,000 रुपये आपल्याला एक्स्ट्रा या ठिकाणी भेटणार आहे। तर आपल्याला जे पूर्ण टोटल 72,000 रुपये स्कॉलरशिप भेटणार आहे। तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। कोणत्याही कॅटेगरीचे असाल तर यामध्ये फॉर्म भरणे कशा प्रकारे, फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे, त्याचबरोबर यामध्ये निवड प्रक्रिया काय आहे, पोलीस प्रशिक्षण आणि आर्मी प्रशिक्षण बद्दल निवड प्रक्रिया यामध्ये कशा प्रकारे असणार, आपली निवड कशा प्रकारे केल्या जाणार आहे, त्याचबरोबर यामध्ये कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सांगणार आहे। आणि फॉर्म भरणे केव्हापासून चालू होतं याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा ना। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरती आणि आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, पोलीस प्रशिक्षण आणि आर्मी प्रशिक्षण या ठिकाणी राबवण्यात येतं आणि या संदर्भात जे जाहिरात सुद्धा आलेली आहे। आणि हे जर जाहिरात तुम्हाला पूर्ण पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम ग्रुप दिलाय, तर ते जॉईन करून घ्या, कारण की त्या टेलिग्राम ग्रुपवर आपण ते पूर्ण जाहिरात त्या ठिकाणी टाकलेली आहे। तर त्यामध्ये जे सर्व त्यामध्ये माहिती दिली आहे, अटी आणि शर्ती काय काय आहे यामध्ये, ठीक आहे। तर आता यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे तर ते सर्वात अगोदर तुम्हाला सांगून देतो। तर यामध्ये शिक्षण आपण 10वी आणि 12वी पास पाहिजे तरच आपल्याला फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते आणि आपण महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, हे काही एवढी यामध्ये पात्रता लागते। तर पहा, यामध्ये जे बार्टी हे जे विद्यार्थी मित्रांनो, बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था याला म्हटलं जाते। तर यामध्ये एससी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचं आणि आर्मी भरतीचं प्रशिक्षण दिलं जाते आणि 72,000 रुपये स्कॉलरशिप यामध्ये भेटते। त्यानंतर 30 आहे, तर 30 मध्ये ज्या एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती आर्मी भरतीचं प्रशिक्षण दिलं जाते या संस्थेमार्फत आणि 72,000 रुपये आपल्याला यामध्ये स्कॉलरशिप भेटते। त्यानंतर सारथी एक प्रशिक्षण संस्था आहे, तर यामध्ये एससीबीसी कॅटेगरीचे असाल, मराठा असाल, कुणबी असाल तर ह्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाते पोलीस भरतीचं आर्मी भरतीचं। त्यानंतर महाज्योती आहे, तर महाज्योती अंतर्गत पोलीस भरती आणि आर्मी भरतीचं प्रशिक्षण दिलं जाते ओबीसी कॅटेगरीला, एनटी कॅटेगरीला, एससीबीसी एसबीसी कॅटेगरीला, विजे कॅटेगरीला। आणि त्याचबरोबर जे आता एक आरटी जे विद्यार्थी मित्रांनो हे संस्था या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आहे, त्याचं जे फुल फॉर्म होते अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था सुद्धा त्याला म्हटलं जाते। तर यामध्ये मातंग समाजाचे जे पण विद्यार्थी आहेत तर मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना यामध्ये फॉर्म भरता येते। मांग समाजाचे म्हणा किंवा मातंग समाजाचे म्हणा, आरटी मध्ये यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येते आणि आरटी मध्ये प्रशिक्षणाचे जे 72,000 रुपये आपल्याला स्कॉलरशिप भेटणार आहे मुलांना आणि मुलींना। आणि त्याचबरोबर सारथीमध्ये सुद्धा 72,000 रुपये स्कॉलरशिप भेटणार आहे, 30 मध्ये सुद्धा आपल्याला 72,000 रुपये यामध्ये स्कॉलरशिप भेटणार आहे। तर पहा, यामध्ये जे आपल्याला पोलीस प्रशिक्षण आणि आर्मी प्रशिक्षण हे 6 महिन्यासाठी असणार आहे आणि 6 महिन्यासाठी आपल्याला पूर्ण प्रशिक्षण सरकारमार्फत जे असणार आहे आणि त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपला ग्राउंड सुद्धा त्यामध्ये घेतलं जाणार आहे, त्याचबरोबर आपले क्लास वगैरे सुद्धा घेतले जाणार आहे पोलीस भरतीचे आणि आर्मी भरतीचे। त्याचबरोबर आपला राहण्याची सुद्धा व्यवस्था त्यांच्याच इकडे असणार आहे, त्याचबरोबर जेवणाची सुद्धा त्यांच्याच इकडे असणार आहे, त्याचबरोबर ग्राउंडची सुद्धा व्यवस्था त्यांच्याच इकडे असणार आहे, क्लासची सुद्धा व्यवस्था त्यांच्याच इकडे असणार आहे, संपूर्ण त्यांच्याच इकडे असणार आहे। तर अशी यामध्ये प्रोसेस आणि प्लस आपल्याला पुस्तकं सुद्धा यामध्ये भेटणार आहे। त्याचबरोबर आपल्याला नाईट पॅन्ट वगैरे झालं, त्याचबरोबर ट्रॅक सूट वगैरे झालं, टी शर्ट वगैरे झालं, हे काही सुद्धा आपल्याला साहित्य यामध्ये भेटणार आहे ह्या पोलीस प्रशिक्षण आणि आर्मी प्रशिक्षण मध्ये, ठीक आहे। तर हे 6 महिन्याचं प्रशिक्षण आहे पोलीस भरतीचं आणि आर्मी भरतीचं। तर 10,000 रुपये महिना आपल्याला प्रत्येक महिन्याला भेटणार आहे महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना, ठीक आहे। तर पाहता यामध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं, बार्टी झाला, आरटी झालं, सारथी झाला, महाज्योती झालं, 30 झालं, तर यामध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर यामध्ये सर्वात अगोदर आपला यामध्ये काय असणार आहे, पेपर घेतला जाणार आहे। 50 मार्काचा हा पेपर असते, निगेटिव्ह मार्किंग त्यामध्ये नसते। तर 50 मार्काचा आपला पेपर घेतला जाणार आहे आणि पेपर जे या ठिकाणी पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञान आणि करंट अफेअरचे यामध्ये प्रश्न परीक्षेला विचारले
विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर मिक्स यामध्ये प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। सेम पोलीस भरतीसारखाच पेपर याचा असते, ठीक आहे। तर या पहिले आपला यामध्ये पेपर घेतला जाणार आहे आणि पेपरमध्ये जर आपण या ठिकाणी पास झालो तर आपल्याला प्रशिक्षणासाठी बोलावलं जाणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये निवड प्रक्रिया आपल्या यामध्ये पेपर घेतले जाणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर आपण कागदपत्राचा जर विचार केला, आपल्याला कागदपत्र कोणकोणते लागणार आहे, आपल्याला जात प्रमाणपत्र लागणार आहे, त्याचबरोबर जमातीचे वैधता व मूळ प्रमाणपत्र स्कॅन, त्याचबरोबर 10वीचं गुणपत्र किंवा मूळ प्रमाणपत्र स्कॅन म्हणजे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर पदवी असेल तर पदवी सुद्धा चालते त्या ठिकाणी। रहिवासी दाखला आपल्याला लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, तर ते पासबुक लागणार आहे, बँकेचं खातं आपल्याला यामध्ये लागणार आहे, त्याचबरोबर तहसील कार्यालयातील यामध्ये उत्पन्नात दाखला आपल्याला लागणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दिव्यांग जर असला तर सिव्हिल सर्जन यांनी निर्गमित केलेला दिव्यांगत्वाचा दाखला स्कॅन लागणार आहे। अनाथ असाल तर अनाथ असल्याचा उपायुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला अनाथांचा दाखला स्कॅन करणे हे लागणार आहे आणि नॉन क्रिमिलियर दाखला मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत सारथी व महाज्योतीकरिता लागणार आहे, ठीक आहे। तर एवढे काही कागदपत्र आपल्याला यामध्ये लागणार आहे। बार्टी झालं, आरटी झालं, तळटी झालं, महाज्योती झालं, ठीक आहे। तर सारथी झालं, तर हे काही जे विद्यार्थी मित्रांनो या संस्थेमार्फत या ठिकाणी प्रशिक्षण या ठिकाणी राबवण्यात येत आहे पोलीस भरतीचा आणि आर्मी भरतीचा। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे, तर बा अजूनही या ठिकाणी ऑफिशियली फॉर्म भरणे चालू झाले नाही, एक लक्षात ठेवा। तर त्यांनी जे या ठिकाणी जाहिरात त्या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे त्यांच्या वेबसाईटवर, बार्टीच्या सुद्धा वेबसाईटवर तुम्हाला ते जाहिरात पाहायला भेटणार आहे। तर आपल्याला https://barti.maharashtra.government या वेबसाईटवरून आपण जाऊन त्या ठिकाणी बार्टीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपण गेलो तर ते संपूर्ण तुम्हाला जाहिरात दिसणार आहे। तर ते जाहिरात प्रकाशित त्यांनी केली आहे आणि जाहिराती मी ते पूर्ण या ठिकाणी वाचली, तर त्यामध्ये जे त्यांनी सांगितलं आहे की लवकरच या ठिकाणी आपले फॉर्म भरणे चालू होणार आहे पोलीस भरती प्रशिक्षणचे आणि आर्मी भरती प्रशिक्षणचे। तर आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवर आपल्याला व्हिजिट करायचं आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। अजूनही या ठिकाणी फॉर्म भरणे चालू झाले नाही, तर लवकरच या ठिकाणी आपले फॉर्म भरणे चालू होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। जसे फॉर्म भरणे चालू झाले तसंच मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की जेव्हा आपले फॉर्म भरणे चालू होते तर आपला मित्रसुद्धा आपल्याला सांगत नाही की याचे फॉर्म भरणे चालू झाले आहे म्हणून, कारण की त्याला सुद्धा वाटते की 72,000 रुपये आपल्याला भेटले पाहिजे, त्याला भेटले नाही पाहिजे। तर मित्रसुद्धा आपल्याला सांगत नाही अशा काही स्कीम असल्या तर बा फॉर्म भरणे कधी या ठिकाणी होऊ शकते, लवकरच होणार आहे। तुम्ही सुद्धा वेळोवेळी चेक करत राहा वेबसाईटवर, मी तुम्हाला एक सांगत आहे, ठीक आहे। आणि फॉर्म भरणे जसे झाले चालू तसंच मी तुम्हाला सांगणार सुद्धा आणि आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या। आणि आपल्याला जे फॉर्म भरायचे मोबाईलमधूनच आपल्याला फॉर्म भरायचे, मोबाईलमधूनच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे, कारण की त्यांच्या वेबसाईटवर ते वेबसाईट दिली राहते त्यांनी, त्या वेबसाईटवर जायचं आणि आपल्याला फॉर्म भरायचा। तर ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, जसं फॉर्म भरणे चालू झालं तसे मोबाईलमधूनच आपल्याला फॉर्म भरता येते। बार्टी झाला, आरटी झालं, तळटी झालं, सारथी झालं, महाज्योती या सर्व योजनांचे, ठीक आहे। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आजच्या व्हिडिओच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय